29 ऑगस्ट पासून मुंबईत मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू होते। तेव्हापासून राज्य सरकारच्या नेमलेल्या उपसमिती बैठक वारंवार सुरू होती। या बैठकीला राज्याचे महाधिवक्ता, न्यायमूर्ती समितीचे अध्यक्ष आणि मंत्रिमंडळाचे इतर सदस्य हजर होते। या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्यांवर विचार करण्यात आला। यावर उपसमितीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली। या बैठकीत उपसमितीने केलेल्या शिफारशीनंतर अंतिम मसुदा तयार करण्यात आला। त्यानंतर हा मसुदा स्वतः राधाकृष्ण विखे पाटील हे जरांगेंच्या भेटीला पोहोचले होते। तिथे सर्व मागण्याबाबत सरकारकडून उचललेले पावले लोकांसमोर वाचून दाखवण्यात आली। तर मित्रांनो नमस्कार, मी निलेश मातकर आणि आपण बघत आहात खोज मास्टर न्यूज। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबद्दल केलेल्या मागण्या आणि सरकारने त्यावर काय तोडगे काढले हे आपण आता बघूया। तर मनोज जरांगे पाटील यांची पहिली मागणी होती हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करावी। त्यावर शासनाने असा तोडगा दिला, हैदराबाद गॅझेटियरला मान्यता देण्यास मंत्रिमंडळ उपसमिती अनुकूल आहे। त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची मागणी अशी होती, सातारा संस्थान गॅझेट, औंध संस्थान गॅझेट याची अंमलबजावणी तत्काळ करण्यात यावी। यावर सरकारने उत्तर दिले, सातारा, पुणे आणि औंध संस्थान कायदेशीर तपास करून त्यावर निर्णय जाहीर करण्यात येईल। मागणी क्रमांक 3 अशी होती, मराठा आंदोलकावरील गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत। त्यावर सरकारने असे उत्तर दिले, आंदोलकावर दाखल करण्यात आलेले गुन्हे सप्टेंबरमध्ये मागे घेण्यात येईल। त्याच्यानंतर मागणी क्रमांक 4 अशी होती, मराठा आंदोलनात बलिदान गेलेल्या वारसांना आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी देण्यात यावी। यावर शासनाने असा तोडगा काढला, बलिदान दिलेल्या आंदोलकाच्या वारसांना आर्थिक मदत व शासकीय नोकरी देण्यात येणार। मागणी क्रमांक 5 अशी होती, 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्याचा रेकॉर्ड ग्रामपंचायतला लावा, जात पडताळणी पुरावा तत्काळ द्या। त्यावर राज्य शासन असं बोलले, जिल्हा अधिकाऱ्याची बैठक घेऊन जेवढे अर्ज आले तेवढे निकाली काढले जातील आणि ग्रामपंचायतीला याचे नोंदी लावल्या जातील। याच्यानंतर मागणी क्रमांक 6 अशी होती, शिंदे समितीला कार्यालय द्यावे व वंशावळ समिती गठीत करावी। यावर सरकारने असे उत्तर दिले, शिंदे समितीला तालुका स्तरावर कार्यालयासाठी जागा देण्यात आलेली आहे आणि समिती गठीत करण्यात येईल। त्यानंतर जरांगे पाटील यांनी मागणी क्रमांक 8 अशी होती, मोडी लिपी, फारसी लिपी याचा अभ्यास करून जितके आपण कुणबी नोंदी आहे ते शोधण्याचे काम सुरू करावे। त्यावर राज्य शासनाचे असे उत्तर होते, अभ्यासक दिल्यास शासकीय मानधनाने आम्ही तत्काळ ते काम करू। मागणी क्रमांक 8 अशी होती, मराठा आणि कुणबी एकच असल्यास GR शासनाने लवकरात लवकर काढावा। त्यावर शासनाने असे उत्तर दिले, मराठा कुणबी एकच असल्यास निर्णय घेण्यासाठी 2 महिन्याची मुदत ही सरकारला हवी। तर ही होती मराठा आरक्षणाबाबतची मागणी व त्यावर सरकारने काढलेले तोडगे। तुम्हाला ही मागणी कशी वाटली हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच माहितीसाठी आमच्या खोज मास्टर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।